माझी मुलगी राहते हॉस्टेलमध्ये आणि जसं आपण घरी रोज ताजं बनवून खातो तसं काही हॉस्टेलमध्ये खायला भेटत नाही. जे काही असते ते डोळे मिटून खावं लागते, नाहीतर उपाशी राहावं लागते. कारण तिथे खा म्हणून आणि ताजा बनवून देणारी ती आईच नसते. भाचा जात आहे मुलीला भेटायला, तर म्हटलं मुलीसाठी काहीतरी बनवून पाठवू. म्हणून मी इथे बनवत आहे मेथीचे थेपले, कांद्याची चटणी. कांद्याची चटणी माझ्या मुलीला खूप जास्त आवडते. याच्याबरोबरच मी सुकी बोंबीलची चटणी आणि भरपूर भाकऱ्यासुद्धा बनवणार आहे, कारण त्याच्या मैत्रिणींसाठी सुद्धा मला पाठवायचं आहे. तर याचं मी फुल व्हिडिओ टाकणार आहो यूट्यूबवर, नक्की जाऊन बघा. आणि मित्रांनो, एक गोष्ट पण तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. मी लहान होती तेव्हा आईच्या जेवणाला नाव ठेवायची की आई आज असंच बनवली तसंच बनवली, पण आई मात्र मला नेहमी म्हणायची की ज्यावेळेस तू आई होशील ना तेव्हा मात्र तुला माझी खूप जास्त आठवण येईल. खरंच माझी मुलगी घरी होती तेव्हा ती सुद्धा माझ्या जेवणाला नाव ठेवायची, आई आज असंच बनवली तसंच बनवली. घरामधून पाय बाहेर पाडली आणि जाऊन हॉस्टेलमध्ये पाय ठेवली तेव्हा मात्र माझ्या हाताच्या जेवणाची चव तिलासुद्धा आठवण यायला लागली. तर मित्रांनो, मुलांनो, आईच्या जाग्यावर कधीतरी येऊन बघा. एवढ्या माझ्या मुलीला माझ्या जेवणाची आठवण येते तितकीच मला पण खूप